ओम शांती. आज आहे 1/5/2025 साकार मुरली. बाबा म्हणतात, माझ्या गोड मुलांनो, तुम्ही बेहद बाबाकडे आलेला आहात, बेहद वरसा घेण्यासाठी. इथे तुमची कोणतीही हदची गोष्ट नाही. तुम्ही मोठ्या उमंग आणि उत्साहाने बाबांची आठवण करा, तरच तुम्ही पुराण्या दुनियाला सहजपणे विसरून जाऊ शकता. पुढे बाबा प्रश्न विचारतात, कोणती गोष्ट अशी आहे की जे आपल्याला घोटून घोटून पक्की करायची आहे. बाबा म्हणतात, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी परमात्मा पित्याची संतान आहे, परमात्मा पित्याकडनं मी वरसा घेत आहे. आम्ही आत्मे आहोत आणि आमचा पिता परमात्मा आहे. बाबा म्हणतात की आता बच्चे आणि बापाचा संगम होत आहे, मिलन होत आहे. ही गोष्ट तुम्हाला खूप खूप वेळा असं घोटून घोटून पक्की करावी लागणार आहे. जितकं तुम्ही देही अभिमानी, आत्माभिमानी बनत जाल, तेवढा तुमचा देह अभिमान नष्ट होईल. आपण बाबांना म्हटलं होतं, जो पिया के साथ है उनके लिए ज्ञान की बरसात है. बाबा सांगतात, आता तुमच्यावरती ज्ञानाची रोज रोज वर्षा होत आहे. ह्या खुशीमध्ये तुम्ही राहिलं पाहिजे. आज बाबा मुलांना आठवतात, मुलांनो, तुम्ही फार फार विशेष आहात, कोट्यामधून विशेष आहात. जसं बाबा सांगतात की आजच्या दुनियामध्ये कुणाकडे 5, 10, 20 करोड रुपये असतील, परंतु बाबांनी सांगितलं की हे सगळं विनाशी आहे, हे काहीही राहणार नाही. जसं बाबा सांगतात की अंतिम समयामध्ये किनकी दबी रहेगी धूल में किनकी राजा खाय. म्हणजे ज्याचे पैसे आहे, धनसंपत्ती आहे, एक दिवस ती धनसंपत्ती लूटमार होणार आहे. राजे म्हणजे बँक खाणार आहे, चोर लुटून नेणार आहे. जे राहील त्याची आगमध्ये जळून जाणार आहे. आणि सफल कुणाची होणार आहे, तर बाबा सांगतात, जो ईश्वर धनी नावावर लावणार आहे त्याचीच खरोखर सफल होणार आहे. बाबा सांगतात की जसं तुम्ही दिवसभर धंदा वगैरे सर्व काही करा, परंतु प्रत्येक धंदा कर्मामध्ये माझी आठवण करा. तुम्हाला कोणत्याही कर्मेंद्रियाच्या वश व्हायचं नाही आहे. कर्मेंद्रियांना आपल्या वश करायचं आहे. कर्मेंद्रियांना आपल्या योगाने शीतल बनवायचं आहे. बाबा म्हणतात, आत्ता जर इंद्रियजित बनला तर भविष्यामध्ये तुम्ही राज्य सिंहासन अधिकारी होऊ शकता. दुसरं कोणतंही साधन नाही आहे जे इंद्रियांना शांत करू शकते. पुढे बाबा सांगतात की बाबांची इतकी प्रेमाने आठवण केली पाहिजे, इतकी प्रेमाने आठवण केली पाहिजे की प्रेमाचे अश्रू डोळ्यामध्ये आले पाहिजे. ज्याच्या डोळ्यामध्ये प्रेमाचे अश्रू येतात त्याचे मोती बनतात. बाबा सांगतात की अशी मोती बाबांच्या नयनाचे नूर बनू शकतात आणि बनतात. पुढे बाबा सांगतात, मुलांना तुम्ही खूप भक्ती केलेली आहे, धक्के खाल्लेले आहे. आता बाबा तुम्हाला असे धक्के देऊ इच्छित नाही आहे. म्हणून बाबा सांगतात, तुम्ही मनाने स्थिर व्हा, एकाग्र व्हा आणि आता धक्क्यांपासून मुक्त व्हा. बाबा जे सांगतात तेच ऐका. वाईट काहीही ऐकू नका, वाईट काही दुसऱ्यांना सांगू नका आणि आता विचार पण वाईट करू नका. बाबा सांगतात, सर्वात मोठा विकार आहे काम विकार, परंतु क्रोध देखील कमी नाही आहे. क्रोधाच्या वश बाबा सांगतात खूप जणांचं नुकसान होतं आणि म्हणून अशा विकारांवर विजय तुम्हाला मिळवायचा आहे. हसत राहा, खेळत राहा, गोड बोला, प्रेमाने बोला. बाबा पुढे सांगतात, मी पतितापासून पावन बनवण्यासाठी आलेलो आहे. तर आता तुम्ही हा राजयोग शिका आणि पतितापासून पावन बनवा. मुख्य बाबांनी आजचा पुरुषार्थ सांगितलेला आहे. आत्मा समजून बाबांची आठवण करा, तरच तुम्ही सर्व विकर्मांचा नाश करू शकता. योग बलाने आपल्या सर्व इंद्रियांवर जीत प्राप्त करा. कोणत्याही विकारांच्या इंद्रियांच्या वश तुम्ही राहू नका. वाईट ऐकूही नका, वाईट करूही नका.
जी गोष्ट तुम्हाला पसंत येत नाही, आवडत नाही, ती बघून न बघितल्यासारखी करा, ऐकून न ऐकल्यासारखी करा. म्हणजे तुम्ही तुमच्या बुद्धीमध्ये ठेवू नका. बाबांकडनं पुरा वारसा घ्यायचा असेल तर स्वदर्शन चक्रधारी बना. पवित्र बनून दुसऱ्यांनाही पवित्र बनण्याचा मार्ग दाखवा. आपल्या समान दुसऱ्यांना बनवा. बाबा सांगतात की हे मुरलीचा साज आहे. ह्या साजद्वारे मायाला आपल्याला सरेंडर करायचे आहे, असे तुम्ही मुरलीधर आहात. जसं बाबा सांगतात की आत्तापर्यंत खूप मुरली ऐकल्या, आता तुम्ही अशा मुरलीधर बना की ह्या मुरलीच्या पुढे माया सरेंडर म्हणजे लोटांगण घालेल. मुरलीच्या राजला समजून घ्या आणि सदैव मायेला तुम्ही ह्या मुरलीच्या पुढे सरेंडर करा. म्हणजे तुमच्यामध्ये मुरलीची एवढी ताकद पाहिजे की माया येईल आणि तुम्हाला नमस्कार करेल. माया येईल आणि तुमच्या पुढे लोटांगण घालेल, असं बाबा म्हणतात. कारण सांगू नका, मुरलीच्या आधारे त्याचं निवारण करा. ह्या समस्या वर्णन करू नका, परंतु समस्यांचं तुम्हाला निवारण करायचं आहे. बाबा म्हणतात, जर तुम्हाला हे निवारण मिळालं तर माया सदा काळासाठी समाप्त होईल आणि कारण म्हणजे माया खतम. अनुभवी स्वरूप बना. चेहऱ्याला नेहमी हर्षित आणि खुश नमा ठेवा. बाबा सांगतात, खुशी तुमच्या चेहऱ्यावर अशी झळकली पाहिजे की जसा वारा झळकत असतो. पुढे बाबा सांगतात की ह्या संगम युगावरची विशेषता आहे पवित्रता. प्रवृत्तीमध्ये राहून परवृत्तीमध्ये राहा. स्वप्नात सुद्धा तुमच्या अपवित्रता यायला नको आहे. तुम्ही विश्वाला चॅलेंज करत आहे की आपण ह्या जगामध्ये पवित्रता, सुख आणि शांती ही स्थापन करत आहे. ब्राह्मणांच्या जीवनाची रॉयल्टीच आहे पर्सनॅलिटी. म्हणून जीवनामध्ये रॉयल्टी धारण करा आणि ब्राह्मण जीवनाच्या पर्सनॅलिटीला सांभाळा. ओम शांती.